जसं की तुम्हाला सांगितलं होतं की किराणा येणार आहे, तर किराणा वगैरे आलेला आहे आणि मी आज झोपले पण नाही, थोडा रेस्ट केला आणि आता झोपणार पण नाही कारण मला किराणा भरायचा आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूया की किराणा मध्ये काय काय आलं. कारण हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये, न्यू लाईफस्टाईल या चॅनलवरती. तर कसे आहात तुम्ही? स्वस्त मस्त आनंदी आहात ना? तर असेच आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. तर आज डेली रुटीनचा जो सकाळचं रुटीन राहतं त्याचा काही व्हिडिओ बनवलेला नाही आहे मित्रांनो, कारण तुम्हाला माहीतच आहे की माझी तब्येत बरी नाही आहे कालपासनं. पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळे, म्हणजे पिरियड्स असल्यामुळे तर खूप त्रास होत आहे आणि रात्रीला पण व्यवस्थित झोप येत नाही मला. तर मला कधीच असा त्रास होत नाही मित्रांनो, म्हणजे डेली, म्हणजे दर महिन्याला पिरियड्स येतात तर असा त्रास मला होत नाही. बट माहिती नाही, आता मिसकॅरेज झाल्यानंतर पहिला पिरियड आलेला आहे त्याच्यामुळे होत असेल. तर आज सकाळी मी जसं मिनी ब्लॉग टाकलेला आहे, तर मिनी ब्लॉगमध्ये मी सांगितलेलंच आहे की मी आज बाहेर गेले नव्हते, म्हणजे दूध वगैरे आणायला. नाही तर मी रोज सकाळी मॉर्निंगला थोडं बाहेर फिरायला जात असते, तर आज काही गेले नाही. तर आज म्हटलं हजबंडला तुम्ही जा आणि मला थोडं सामान वगैरे आणून द्या, तर ते पण हो नाही करत होते, तुम्ही जा वैसा वैसा. फिर मी म्हटलं, मग त्यांना सांगितलं, त्यांना मी तसं माहीतच होतं, पण म्हटलं तुम्ही जा आजच्या दिवस. तर मग ते गेले आणि मी फ्रेश वगैरे होतपर्यंत, ब्रश वगैरे करतपर्यंत त्यांनी दूध आणून दिलं मला. मग मी आधी स्वयंपाक वगैरे करून घेतला. सकाळीच उठले मित्रांनो, मी आज 8 वाजायचेच होते, तर मी उठून गेले. तर आधी मी अर्धा तास बसले, थोडा रेस्ट केला बसल्या बसल्याच असं, कारण पोट दुखत होतं माझं खूप. तर मग फ्रेश झाले, त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला. ते शेंगा काढायचे होते, म्हणजे दाणे वगैरे काढायचे होते, ते वगैरे काढून घेतले. मग स्वयंपाक केला आणि सगळे कामं वगैरे आवरले आणि मग अंघोळ केली, फ्रेश झाले, कपडे वगैरे धुतले. तर आज माझे 11च्या आत पूर्ण कामं होऊन गेले मित्रांनो. तर मग जेवण करायचं राहिलं होतं, तर नाश्ता केलेला होता सकाळी, जे की मी सांगितलेलं आहे. तर नाश्ता केल्यामुळे मला लवकर भूक लागली नाही. तर आता दुपारचे वाजत आहे 2, ठीक आहे, 2-2:30 वाजत आहेत. तर मी आता थोड्या वेळा आधी जेवण केलेलं आहे. तर आता संकेतची ड्युटी आहे, म्हणजे माझ्या भावाची ड्युटी आहे आज इव्हिनिंग, म्हणजे 4ची शिफ्ट आहे. तर मी त्याच्या टिफिन सकाळी बनवत नाही, कारण कसं पोळ्या वगैरे तशाच राहते, मग भात वगैरे, मग रात्रीला जेवण करावं लागतं. तर ते खराब नाही झाल्या पाहिजे म्हणून त्याला मी वेळेवर करून देते, जेव्हा इव्हिनिंगची शिफ्ट राहत असते त्याची तेव्हा. तर आज त्याची इव्हिनिंग शिफ्ट आहे, कारण उद्याला त्याचा आहे ऑफ, म्हणजे थर्सडेला ऑफ आहे, ठीक आहे. तर त्याची मीटिंग होती आज, तर तो सकाळलाच मीटिंगला गेलेला आहे. तर तो अजूनपर्यंत यायचा आहे, म्हणाला की मी येईल, टिफिन वगैरे घेऊन जाईल, कारण त्याच्या ड्रेस युनिफॉर्म वगैरे इथेच आहे. तर तो चेंज वगैरे करेल आणि टिफिन वगैरे घेईल आणि मग नंतर जाईल. तर मी आता बनवलेला आहे टिफिन, त्याच्या चपात्या वगैरे बनवल्या, पराठे वगैरे बनवून दिलेले आहे. बघू शकता इथे भाजी आहे ठेवलेली, जे की आता गरम करते, आणि त्याच्या टिफिन जे पराठे आहे ते तर टिफिन पॅक करून देईन, टिफिन पॅकमध्ये टाकायचा आहे मित्रांनो. तर जे रिटर्न, म्हणजे एक्सचेंज करायला टाकलेलं होतं जे टॉप्स, तर एक त्याच्यातलं मला बरोबर होतं, तर ही मी दोन्ही पण टाकलं, म्हटलं थोडं मोठं येईल. तर ते दोन्ही पण आणखी शॉर्ट आले त्याच्यापेक्षा, म्हणून आणखी रिटर्नच केला. आता एक्सचेंज काही केलेलं नाही, पण छान आहे कपडा वगैरे, मला ते सगळं आवडलं. बट मला शॉर्ट होत आहे खूपच त्याच्यामुळे, कारण माझं पोट वगैरे निघालेलं आहे ना, त्याच्यामुळे मी ते एवढं शॉर्ट घालत नाही, घालते पण तेवढं शॉर्ट काही घालत नाही. तर आता मला आणखी कामं आहेत, किराणा वगैरे भरायचा आहे. किराणा आता ताई आणि जिजू आणायला गेलेले आहे. तर मग भेटूया थोड्या वेळात मित्रांनो, ठीक आहे. तुमच्यासोबत ते शेअर मग मी करतेच. आता जसं की तुम्हाला सांगितलं होतं की किराणा येणार आहे, तर किराणा वगैरे आलेला आहे आणि मी आज झोपले पण नाही, थोडा रेस्ट केला आणि आता झोपणार पण नाही, कारण मला किराणा भरायचा आहे, ठीक आहे. तर आता आपण बघूया की किराणामध्ये काय काय आलं, कारण चेक करावं लागेल. किराण्याचं बिल वगैरे आहे फ्रेंड्स, बघू शकता. तर आता आपण बघूया, ठीक आहे.
तर फ्रेंड्स, सांगितल्याप्रमाणे किराणा घरी आलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर बोरीमध्ये किराणा होता, सगळं त्याच्यामध्ये होतं. तर मी चेक करत होते काय काय आहे बिलमध्ये. कसं आहे, बिलमध्ये म्हणजे चेक करावं लागतं ना, कारण कसं आहे एखादी वस्तू मिस झाली तर म्हणून मग म्हटलं सगळं व्यवस्थित भरून घ्यावं. कसं आहे तसंच बांधून ठेवलं तर ते जे पॅकेजेस राहतात, जे पॅक केलेले आहे ते पेपरचे राहतात. तर ते जर फाटले तर त्याच्यामधनं काही सांडायची भीती राहते किंवा मिक्स होण्याची भीती राहते. त्यामुळे सगळं डब्यामध्ये मी भरून ठेवते. बघू शकता ज्या ज्या डब्यामध्ये जे जे होतं ते मी ऑलरेडी हे डबे घासून ठेवलेले आहे. तर काही स्वच्छच होते, खराब नव्हते, त्यामुळे काही डबे घासलेले नाही. आणि जे थोडे पुसपास वगैरे केले आणि मग त्याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. तांदूळ वगैरे, डाळ वगैरे, सोया चंक्स जे काही आहे ते. तर हे आता इकडे प्लॅस्टिक बंद असल्यामुळे मित्रांनो पेपर बॅग जी राहते ती त्या बॅगमध्येच पॅक करून मिळत असते. त्या कारणाने हे लवकर भरून ठेवावं लागते, कारण झुंगडीमध्ये म्हणजे त्या बोरीमध्ये जर तसंच ठेवलं ते तर फाटण्याची शक्यता राहते. किंवा बाहेर जरी काढून ठेवलं तर त्याला खालून पाणी सुटत असते आणि ते मग काही वेळाने फाटते आणि मग ते पूर्ण म्हणजे वाया गेल्यासारखं होते. तर त्यामुळे म्हणून म्हटलं लवकरात लवकर भरून ठेवा. बघू शकता किती पसारा आहे, म्हणजे सगळं साबण, शॅम्पू, चायपत्ती जे काही आहे ते सगळं. मग जे काही आपल्याला डेली यूजमध्ये आहे ते बाहेर काढून ठेवलेलं होतं, म्हणजे जेवढं लागते तेवढंच. आणि जे एक्स्ट्राचं होतं म्हणजे महिनाभर चालतं ते मी मोठी जी बकेट्स राहते त्याच्यामध्ये बंद करून पॅक करून ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा लागत असते तेव्हा तेव्हा मी काढत असते. तर इथे थोडं साऊंडचा इफेक्ट होत आहे मित्रांनो, म्हणजे प्रॉब्लेम होत आहे, तर थोडं सांभाळून घ्या. तर असं महिनाभर किराणा, कारण बघा आजची तारीख आहे 11 तारीख आहे आजची. तर 10 तारखेला हजबंडच्या माझी सॅलरी होत असते, तर मग आम्ही 11 किंवा 12 तारखेला आणत असतो किराणा, कारण 1 तारखेला त्यांची सॅलरी होत नाही. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे. तर त्यांची अर्धी सॅलरी होती, एक 10ला आणि एक 20ला. तर मग इकडे सगळं भरून वगैरे झालेलं आहे. ज्यामध्ये जे ठेवलेलं होतं, डाळमध्ये डाळ आणि साबणच्या डब्यामध्ये साबण, म्हणजे जे आहे सगळं मसाले ज्याच्यामध्ये जे होतं ते मी व्यवस्थितरित्या भरून ठेवलेलं आहे व्यवस्थितरित्या. आणि मग म्हटलं कचरा वगैरे होता तो प्लॅस्टिक वगैरे उचल वाचल करून ठेवून दिला आणि झाडू मारला. तर फ्रेंड्स, मी आलीवर बघू शकता किती छान वातावरण झालंय. वाव, बघा. तर मला काढायची आहे कपडे वाळू टाकलेले होते ते. तर आता मी किराणा वगैरे भरलेला आहे, जो की किराणा भरायचा होता. तर संकेत आलेला होता, लेट गेलाय तो आज. तर इव्हिनिंग शिफ्ट आहे 1 वाजेपर्यंत, तर 1, 1:30, 2 त्याला वाजतातच रात्री. टिफिन वगैरे नेला त्याने आणि त्याची उद्या आहे सुट्टी आणि माझ्या हजबंडची पण सुट्टी आहे फ्रेंड्स. तर आता मी कपडे काढून घेते. आता वाजते 5:30 इव्हिनिंगचे. तर वर कपडे आहे, म्हटलं काढून घ्या. तर आता पण घरी कोणी नाही मित्रांनो, सगळे गेले. म्हणजे हजबंड आणि संकेत गेला ड्युटीला आणि ताई जिजू नाही, ते नाही फिरायला वगैरे गेले असतील. तर मी जाते खाली. बघा किती छान वातावरण झालं, मलाही वाटत आहे कुठतरी जावं. तर आता मी चहा पिते मित्रांनो, या तुम्ही पण चहा प्यायला. चहा वगैरे ठेवलेला आहे गॅसवरती. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. असंच माझ्या चॅनलला जसे तुम्ही मिनी ब्लॉगला सपोर्ट करत आहे तसंच तुम्ही लॉंग व्हिडिओला सुद्धा सपोर्ट करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय.